छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या मोहिमेआधी एक असा निर्णय घेण्यात आला जो घेतला नसता तर कदाचित स्वराज्य कधी जन्मलंच नसतं. सन 1645 चा काळ संपूर्ण महाराष्ट्रावर आदिलशाही आणि मुघलांचं वर्चस्व होतं. लोक घाबरलेले होते आणि अन्याय सहन करत होते. पण पुण्यामध्ये एक राजे होते, छत्रपती शिवाजी महाराज. लहानपणापासून त्यांच्या मनात एकच गोष्ट होती, आपलं स्वतःचं राज्य असावं, स्वराज्य. आणि या स्वप्नाला आकार दिला त्यांच्या आईने, म्हणजे जिजामाताने. रामायण, महाभारत अशा पराक्रमाच्या गोष्टी ऐकत महाराजांच्या मनात एक ज्वाला पेटली. आणि त्याच वेळी सोबत होते काही विश्वासू मावळे, तानाजी मालुसरे, यसाजी कनक आणि बाजी पिसाळकर. हे फक्त सैनिक नव्हते, हे होते महाराजांचे विश्वासू हात. आणि एक दिवस सर्वांनी मिळून एक गुप्त शपथ घेतली. आपण स्वराज्य उभं करायचं. ही शपथ रायरेश्वर टेम्पल येथे घेतली गेली आणि हिथूनच सुरू झाली इतिहास बदलण्याच्या पहिल्या मोहिमेची तयारी. शपथ तर झाली होती, पण आता पहिला किल्ला कोणता जिंकायचा? महाराजांनी निवडलेला पहिला किल्ला इतका का महत्वाचा होता हे पाहूया आपण पुढच्या एपिसोडमध्ये. आणि त्या किल्ल्याचं नाव नक्की काय होतं हे सुद्धा आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघूया. तोपर्यंत तुम्ही फॉलो करून घ्या. जय शिवराय, जय शंभूराजे.